ललित मोदी क्रिकेटमधलं सगळ्यात खतरनाक पात्र म्हणजे या गड्याने IPL हिट करायची म्हणून झीनं सुरू केलेल्या ICLचा बाजार उठवला। नुसता बाजार उठवून थांबला नाही तर त्यानं IPL हिट करून दाखवली। BCCIच्या सर्व शक्तिशाली N श्रीनिवासन यांच्या विरोधात गेला, मग देश सोडला आणि सुष्मिता सेन सोबत पण दिसला। म्हणजे चाइल्डहुड क्रश सोबत दिसला म्हणून याचा रागराग करावा की याच्यामुळे आयुष्यात IPL आली म्हणून कौतुक करावं हेच कधी कधी समजत नाही। असो तर या खन्नूने आता एक नवं कांड केलंय। त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर मायकेल क्लार्कला मस्तपैकी हाफ चड्डी घालून इंटरव्ह्यू दिला आणि एका प्रकरणाचा फुल व्हिडिओ रिलीज केला। प्रकरणाची चर्चा सगळ्या क्रिकेट विश्वात झाली कारण विषय साधा नव्हता, गंभीर होता। गौतम गंभीरच्या यादी कुठल्या तरी भारतीय क्रिकेटर्सनं ग्राउंडवर भांडण केलेलं, ते सुद्धा मुस्काडात मारण्यापर्यंत। गंभीरच्याही एक पाऊल पुढे। हे भांडण होतं हरभजन सिंग आणि S श्रीशांत या दोघांमधलं। याच भांडणाचा मागची 17 वर्ष लोकांपासून लपवलेला व्हिडिओ ललित मोदींनी आता लोकांसमोर आणला। पण या व्हिडिओमध्ये नेमकं दिसतं काय? या दोघांमध्ये भांडण नेमकं कशावरून झालं होतं? भांडणाच्या आधी आणि भांडणाच्या नंतर नेमकं काय घडलं होतं? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। तारीख 25 एप्रिल 2008, पहिल्या IPLची 10वी मॅच मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज 11 पंजाब। IPLच्या पहिल्याच सीझनला मुंबई इंडियन्सची प्रचंड चर्चा झाली होती। त्यांचा आयकॉन प्लेयर आणि कॅप्टन होता स्वतः सचिन तेंडुलकर। पण IPL सुरू होण्याआधीच सचिनला दुखापत झाली आणि सचिनच्या जागी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनला हरभजन सिंग। तेव्हा भज्जी चांगलाच चर्चेत होता। टीम इंडियाच्या लीड स्पिनर्सपैकी एक म्हणून त्याची हवा होती। 2007च्या T20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीमचा तो भाग होता। त्यामुळे भज्जी IPL गाजवेल, मुंबईसारख्या कडक टीमला फायनलपर्यंत नेईल अशा चर्चा झाल्या। पण प्रत्यक्षात भज्जीचा डाव फिसकटला। मुंबई पहिल्या दोन्ही मॅचेस हारली। त्यानंतर तिसरी मॅच कुठल्याही परिस्थितीत जिंकण्याचं प्रेशर मुंबईवर होतं। ही मॅच होती किंग्ज 11 पंजाब विरुद्ध, ते सुद्धा मोहालीच्या ग्राउंडवर। पंजाबचा कॅप्टन युवराज सिंग आणि मुंबईचा कॅप्टन हरभजन सिंग या दोघांच्याही होम ग्राउंडवर। पहिली बॅटिंग करणाऱ्या पंजाबची बॅटिंग लाईनअप फेल गेली होती, पण कुमार संगकारानं एकट्यानं 94 रन्स मारले आणि पंजाबचा स्कोर झाला 182। मुंबईकडून सगळ्यात जास्त 3 विकेट्स काढल्या होत्या कॅप्टन हरभजन सिंगनं। त्यामुळे साहजिकच भज्जीला मॅच जिंकण्याची आशा होती। पण कॅप्टनचा हा प्लॅन मुंबईच्या बॅटर्समुळे ढेपाळला। मुंबईचा एकही बॅटर म्हणावा असा चालला नाही। स्वतः भज्जी पहिल्याच बॉलला 0वर आउट झाला आणि मुंबईला फक्त 116 रन्सच करता आले। मुंबईनं सलग तिसरी मॅच हरली, ते सुद्धा 66 रनांनी। मॅच झाल्यावर सगळे प्लेयर शेक हँडसाठी एकत्र आले। काही सेकंद जाहिरात दिसली आणि त्यानंतर स्क्रीनवर दिसला श्रीशांत, पंजाबचा फास्ट बॉलर। डोळ्यातलं पाणी पुसत असताना, हमसून हमसून रडत असताना। कॉमेंटेटर्सला वाटलं श्रीशांत मॅच जिंकल्याच्या आनंदात आपला परफॉर्मन्स भारी झाला म्हणून रडतोय, पण खरा विषय वेगळाच होता। नेमकं काय घडलं होतं याची बातमी नंतर फुटली। श्रीशांत रडत होता कारण हरभजननं त्याला मुस्काडात मारली होती। भर ग्राउंडवर सगळ्या प्लेयर्सच्या समोर सगळ्यांना प्रश्न पडला होता नेमकं घडलं काय। तेव्हा मीडियामध्ये एवढाच व्हिडिओ आला की भज्जी आणि श्रीशांत एकमेकांशी बोलतात आणि त्यानंतर श्रीशांत दिसतो तो थेट रडतानाच। त्यामुळे नेमकं कारण काय आणि नेमकं घडलं काय याच्या फक्त वेगवेगळ्या थेअरीजच पुढे येत होत्या। पण आता 17 वर्षांनी नेमकं काय घडलं हे समोर आलंय। अर्थात याआधीही याबद्दलच्या बातम्या आल्या होत्या, पण व्हिडिओमुळे विषय गंभीर झाला। त्या मॅचमध्ये श्रीशांतनं खतरनाक बॉलिंग केली होती अशातला विषय नाही, उलट त्याला 31 रन्स पडले होते। त्यानं विकेट्स फक्त 2 काढल्या होत्या, एक शॉन पोलॉकची आणि दुसरी मुसावीर खोटेची। शॉन पोलॉकला आउट केल्यानंतर श्रीशांतनं आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये रागात सेलिब्रेशन केलं। त्यात मुसावीर खोटेची विकेट तर मॅचची शेवटची विकेट होती, 18व्या ओव्हरमध्ये पडलेली। तेव्हा पंजाब मॅच जिंकणार हे आधीच नक्की झालेलं। पण फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यानंतरही श्रीशांतनं पुन्हा कल्ला केला, 10 तोट खाऊन सेलिब्रेशन केलं। मग वेळ आली शेक हँडची। मुंबईचा कॅप्टन हरभजन सिंगनं पंजाबच्या VRV सिंगशी हात मिळवला आणि जसा श्रीशांत समोर आला आणि भज्जीला काहीतरी बोलला तशी भज्जीनं उलट्या हातानं श्रीशांतच्या मुस्काडात मारली। त्यानंतर भज्जी पुढे निघून गेला, परत माघारी फिरला। श्रीशांत आणि भज्जी दोघांनी एकमेकांच्या अंगावर धावून जायचा प्रयत्न केला, पण तोवर आजूबाजूचे प्लेयर मध्ये पडले आणि त्यांनी दोघांनाही अडवलं। पण या सगळ्यानंतर श्रीशांत मैदानावरच हमसून हमसून रडायला लागला। मॅटर तापला आणि BCCIनं यामध्ये एंट्री मारली। सुरुवातीला हरभजनला फक्त मॅच फीच्या 100% दंड ठोठावण्यात आला होता, पण नंतर त्याच्यावर त्या IPLच्या पूर्ण सीझनसाठी बंदी घालण्यात आली। मुळात त्याच वर्षी हरभजनचा आणि अँड्रू सायमंड्सचा मंकी गेटवरून राडा झाला होता।
बीसीसीआयची ताकद, सचिन तेंडुलकरची मध्यस्थी यामुळे भज्जीवर कुठलीही मोठी कारवाई झाली नव्हती। त्यानंतर हरभजनने श्रीशांतला मुस्काडत मारली आणि यावेळी त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याची मागणी सुरू झाली। पण पुन्हा एकदा ताकदवान लोकांची मदत झाली आणि भज्जी एका IPL पुरत्या बॅनवर सुटला। तरीही प्रश्न होताच, भज्जीनं मुस्काडत का मारली? तर शेकहँड करताना श्रीशांत भज्जीला कुत्सितपणे हार्ड लक असं म्हणाला होता। त्याचाच राग भज्जीला आला आणि पुढचा मागचा विचार न करता त्यानं उलटा हात घुमवला। आता त्याआधी श्रीशांत आणि भज्जीमध्ये एकदा दोनदा वाद झाले होते। चेन्नईच्या टेस्टमध्ये श्रीशांतनं भज्जीच्या बॉलिंगवर हाशिम आमलाचा कॅच सोडला होता, ज्यावरून भज्जी प्रचंड चिडला होता। पंजाब मुंबई मॅचमध्ये श्रीशांतनं केलेलं सेलिब्रेशन भज्जीला डिवचणं याचा परिणाम शेवटी दिसून आलाच। आता एक सिंपल प्रश्न म्हणजे कान तर सगळ्यांना माहीत होतं, पण याचा व्हिडिओ 17 वर्षांनी समोर का आला? तर हा व्हिडिओ होता ललित मोदींकडे। तो व्हिडिओ त्यावेळेस पब्लिश करायचा नाही हा निर्णय होता अरुण जेटली यांचा। जर त्यावेळी हा व्हिडिओ पब्लिश झाला असता तर IPLच्या पहिल्याच सीझनमध्ये IPLची प्रचंड बदनामी झाली असती। पहिलाच सीझन IPLला खड्ड्यात घालणारा ठरला असता। त्यामुळे व्हिडिओ आला तो फक्त श्रीशांत रडत असतानाचा। नेमकं काय झालं हे गुपितच राहिलं। अर्थात चौकशी समितीच्या अहवालामधून भज्जीनं उलट्या हातानं मारलं या बातम्या प्रसिद्ध झाल्याच, पण याचा कुठलाच व्हिडिओ न आल्यानं म्हणावी अशी चर्चा झाली नाही। नेमकं काय घडलेलं हे पाहायला मिळालं ते 17 वर्षांनंतरच। या राड्यानंतर भज्जी आणि श्रीशांतनं आपापसात सगळं काही मिटवून घेतलं होतं। भज्जीनं लगेचच ड्रेसिंग रूममध्ये येऊन श्रीशांतची माफी मागितली असं स्वतः युवराजनं सांगितलं। दोघांनी आपापली चूक मान्य केली। त्यानंतर एका जाहिरातीत सोबत काम केलं। भज्जी अधूनमधून म्हणायचा, मारलं ते चुकलंच, पण इतकं जोरात मारलं नव्हतं जेवढं श्रीशांतनं नाटक केलं। पण तरीही मॅटर मिटलाच होता। ज्याला हवा दिली ती ललित शेटनं, पण हवा देणं सध्या ललित शेटवरच शेकलंय, कारण श्रीशांत त्याची पत्नी या दोघांनी ललित मोदींवर टीका केली। पण BCCI कशा गोष्टी लपवतं, कशी आपली इमेज जपतं हे जगासमोर आणत ललित मोदींचा डाव मात्र परफेक्ट बसलाय। निमित्त भज्जी आणि श्रीशांतचं ठरलं, पण गेम मात्र BCCIचा झाला। बाकी काही असो, हाफ चड्डीतल्या मोदींमुळे आपण हाफ चड्डीत असताना झालेल्या राड्याचे दिवस तेवढे आठवले। या भज्जी श्रीशांत राड्यावेळच्या तुमच्या आठवणी कमेंट करून सांगा आणि क्रिकेटबद्दलचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।